नमस्कार मित्रांनो, मी हे ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज जुळलेलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण यूट्यूबवर आहात आणि यूट्यूबवर खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. यूट्यूबवर काय करत असताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागत आहे. मी मागील बऱ्याच वर्षापासून यूट्यूबच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचत असतो. बरेच व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकत असतो, पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असताना मला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या, की जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा आपल्याला कुठेतरी आपल्यातलं काहीतरी आहे ते आपण बऱ्याचशा नागरिकांचं पाहून काढावं टाकण्याचं मानसिकतेनं व्हिडिओ काढत असतो. पण व्हिडिओ चांगला यायला पाहिजे, व्हिडिओमध्ये क्वालिटी आली पाहिजे. व्हिडिओची क्वालिटी जर कधी चांगली असेल तर नक्कीच तुमचा व्हिडिओ कोणीतरी बघू शकेल आणि मग बघताना त्याला कधी वाटलं की ही खूप चांगली माहिती आहे, यातून आपल्याला बरंच काही शिकायला भेटू शकतं, तर नक्कीच आपण त्यातून चांगल्या प्रकारचं आपल्याला व्यक्त करतो. प्रत्येक माणसामध्ये खूप काही गोष्टी आहेत. मित्रांनो, आपण यूट्यूबवर आहात. यूट्यूबवर जर कधी असाल आणि यूट्यूबवर जर कधी काही चांगलं करायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ ऐका, कारण की व्हिडिओ ऐकण्याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटू शकतात. मग तुम्हाला डायरेक्ट सेटिंग काय पद्धत आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं, कसं तुम्ही आपला आपला वेळ आणि आपली बऱ्याचशा गोष्टी कशा वाचवू शकता यातून, तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की त्याशिवाय आम्हाला ही ज्या आमच्यामध्ये ज्या कलागुण आहेत त्या मांडण्यासाठी कुठेतरी तुम्ही आम्हाला सपोर्ट करत असता आणि आम्ही हे जे करतोय तुमच्या भरोश्यावर करतोय. जोपर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ बघसाल तोपर्यंत आम्हाला चांगल्या प्रकारचा ग्रो वाढवू शकतो. तुम्ही जर कधी आमचे व्हिडिओ नाकारले तर आम्ही काहीच कामाचे नाही. म्हणून मित्रांनो, तुमच्यावर आम्ही डिपेंड आहोत. म्हणून व्हिडिओ बघता असताना कमीत कमी लाईक करा, त्याला शेअर करा, त्याला सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब केल्यानंतर आमचे सबस्क्राईब वाढल्यावर आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आम्ही चांगल्या प्रकारचं व्हिडिओ टाकण्याची मानसिकता ठेवू शकतो. आज यूट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणात जगावर यूट्यूबचं काम चालतं आहे, जगभर यूट्यूबचं काम चालतं आहे. मग तुम्ही ह्या व्हिडिओंना कशाप्रकारे अपलोड करता आहे, कशाप्रकारे व्हिडिओ काढताय. नवीन लोकांसाठी माझा व्हिडिओ आहे, जुनी असेल त्यांना तर चांगल्या प्रकारचे मानता आहेत, त्यांच्याकडे सगळी माहिती आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही यूट्यूबवर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रो करत नाही. मग त्यामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी तुम्ही म्हणाल की कॉपीराईट काय असतं, किंवा मग 1000 सबस्क्रायबर कसे आपले बनतील, किंवा 4000 वॉच हवर्स कसा आमचा वाढेल किंवा बनेल, या सगळ्या गोष्टी सगळ्यात मोठं असतं. कारण की बघा, यूट्यूबवर तुम्हाला खूप काही करायचं असतं, कारण की तुम्हाला करण्यासाठी खूप काही आहे, परंतु त्यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रत्येक कामात तुम्हाला वेळ द्यावा लागतो. यूट्यूब एक वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीनं हे काम आहे. या कामाच्या घराच्या माध्यमातून तुम्ही आता महिलांसाठी तर हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे की महिलांना तर यात सगळ्यात पहिले यायला पाहिजे. महिला खूप हुशार असतात. महिलांना प्लॅटफॉर्म तयार करून देण्यासाठी खूप स्ट्रगल नागरिकांना करावं लागतं आणि आज महिला सक्षम झालेल्या आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड आहे मोबाईल आहे, ॲपल मोबाईल आहे. जवळपास सगळ्यांपाशी आयफोनसारख्या सिस्टम आणि अँड्रॉइड मोबाईल सिस्टमनं सगळ्या गोष्टी मांडण्याची क्षमता आहे, बोलण्याची क्षमता आहे, कलाकारी आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला यातून चांगल्या प्रकारचे जर कधी काही क्वालिटीचं काम करता आलं ना, तर नक्कीच त्यातून 2 पैसे तुम्हाला मिळू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही मग शिलाई मशीन चालवा, किंवा तुम्ही घरबसल्या तुम्ही काही शिवणकाम करा, किंवा तुम्ही हातविण काम करा, किंवा तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ टाका, किंवा तुम्ही तुमच्या ज्या लग्न कार्यात जाशाल तिथे व्हिडिओ काढून तुम्ही बनवून टाका. कारण की लग्नासारखे व्हिडिओ तर कुठेच निघू शकत नाही. लग्नासारखं की इतकं मग डेकोरेट केलेले जो आहे नवरदेव नवरी हिरो हिरोईन असतात त्या पिक्चरचे, आणि त्यांना इतकं बेस्ट शूट करता येऊ शकतं. तुम्हाला शूट करता येत नसेल तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला शूट करायला लावा आणि ते चांगल्या प्रकारचे व्हिडिओ टाकून त्यामध्ये आपला व्हॉइस ओव्हर करून आणि इतकं मस्त आपल्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही चांगलं ग्रो करू शकता. महाराष्ट्रामध्ये ही पॅटर्न आता नवीन आहे, कारण की नवीन पॅटर्नमध्ये महिलांसाठी मी महिलांनाच जास्त टार्गेट करू शकतो. कारण की महिला खूप हुशार असतात आणि त्यांच्यामध्ये खूप क्वालिटी असते, घर चालवण्याची त्यांची क्षमता असते. वेळोवेळी त्या बऱ्याच नागरिकांना मदत करता, कारण मदत करण्याची जी काही मानसिकता असतील ती महिला मोठ्या प्रमाणात असते. त्यांचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या भावनाशील असतात आणि म्हणून महिलांना मोठ्या प्रमाणात हा प्लॅटफॉर्म आहे. महिला चांगल्या प्रकारचं आपल्यामधली कलागुण कौशल्य टाकू शकता. तुम्ही हे बघा, तुम्हाला लहानपणापासून जे येत असेल त्याच्यावर तुम्ही एकदम कमांड मिळवलेलं असतं. मग कमांड मिळवत असताना तुम्हाला स्टोरी टाकता येऊ शकते. ती स्टोरी तुम्ही तुमच्या घरामध्ये तयार करू शकता. तुम्ही चांगल्या प्रकारचं एक व्हिडिओ बनवू शकता. आता मी बरेचसे व्हिडिओ बघितले तर महिला आम्ही खूप पुढे गेलेले आहे. आत्ता एका महिलांचं मी कौतुक करेल की त्या महिलांनी जेव्हा त्या शिकागो शहरामध्ये जातानाचा मी व्हिडिओ बघितला आत्ता काही काळापूर्वी, आणि त्या छत्रपती संभाजीनगरच्या होत्या. जेव्हा मुंबईहून त्या ज्या
प्लेनमध्ये बसला, तो प्लेन जो होता तो गल्फ कंट्रीमध्ये चालला होता आणि तिथून त्यांना मग पुढं शिकागोपर्यंत जायचं होतं. तर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्लेन बघितले, बसलो, फिरलो आणि सगळा अनुभव घेतला. परंतु तो जम्बो त्यांचा जो जे विमान होतं, जे फ्लाईट होतं, त्यामध्ये काही 600-700 लोकं बसत होते. 600-650 इतके लोकं बसत होते आणि आणखी म्हणजे तो खूप मोठा तो डबल डेकर होता. मी डबल डेकर पहिल्या वेळेस ऐकलं. मग इतका मोठा म्हणजे भारी, इतका सुपर क्वालिटी त्याच्यामध्ये दिसली. मग ती कशामुळे दिसली, तर त्या ताईने त्याला इतकं मस्त व्हिडिओ शूटिंग केली होती आणि इतक्या चांगल्या मराठी पद्धतीने ती सांगत होती. त्या शिंदे ताई होत्या. त्या शिंदे ताईचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, की ताईनं किती सुंदर व्हिडिओ बनवला. कारण की ताईचे बरेच व्हिडिओ नंतर मी बघितले. तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर असाल तर बरेचसे जे लोक आहेत त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले असतात. त्यातून अनुभव घ्या. जेव्हा मी शिंदे ताईचा जो व्हिडिओ तो बघितला, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून ताईनं इतकी क्वालिटी भारी केलेली होती आणि बोलण्याची पद्धत मराठी इतकी सुंदर होती, की त्यात काही शंकाच नाही आहे, की मग अशा प्रकारे महिलांनी चांगल्या प्रकारचं आपल्यामध्ये जे गट्स आहे, मग तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये असू द्या, ज्या पद्धतीनं मग तुम्ही एखाद्या शेतामध्ये असाल तर शेतीचे तुम्ही टाकू शकता. तुम्ही जर कधी एखाद्या ब्युटी पार्लरचं सिस्टम असेल, ब्युटी पार्लरचं टाकू शकता. इथं सगळ्या गोष्टी आम्ही शिकतो आणि त्या वाटतो. बघा, ते जर कधी व्हिडिओ काढून आम्ही जर कधी आमच्या यूट्यूबवर टाकलं, तर कधी तुमचा कोणता व्हिडिओ खूप चालेल आणि तुम्ही जगप्रसिद्धी मिळवू शकता. आता एक महिला आमच्या छत्रपती संभाजीनगर, तिने त्यांच्या आयडियावर बघितलेलं मी, आणि त्या जेव्हा भारतातून अमेरिकेत जाता, शिकागोमध्ये जाता आणि तो चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवून टाकता आणि त्या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये सपोर्ट भेटतो. तर अशा प्रकारे महिला काम करू शकता. काही महिलांचं मी बघितलं, की त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे गट असतात. ते लगेच मस्त लग्न महोत्सवामध्ये खूप नवरी आणि नवरीचे जे नातेवाईक आहेत त्यांचा ते मेकअप करतात आणि त्या मेकअपच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अस्तित्व उभं करतात. मग त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारचे व्हिडिओ काढायचे आणि ते व्हिडिओ त्यांची पब्लिसिटी करायची. किंवा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं 2 पैसे कमवू शकता आणि तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमचा धंदा कसा वाढवू शकता. तर ही सिस्टम आहे. म्हणून मित्रांनो, आज आपण आपल्या आजूबाजू परिसरामध्ये चांगल्या उद्देशाने एकमेकांसमोर या. चांगले व्ह्यूज समोर ठेवा, निगेटिव्ह व्ह्यूज काढून टाकायचे, पॉझिटिव्ह व्ह्यूज समोर ठेवायचे. पॉझिटिव्ह माध्यमात एकमेकाला कॉपरेट करायचं. जरी आमची मदत करण्याची क्षमता नसेल तर आम्ही व्यक्त करू शकतो, सांगू शकतो, चांगलं गाईडलाईन देऊ शकतो आणि प्रत्येक गोष्टीतून 2 गोष्टी शिकण्याची मानसिकता ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण एकमेकांसोबत जुळत राहू. मित्रांनो, आजचा हा जो माझा व्हिडिओ इथं मी थांबवणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ बनवताना मला माझ्या पत्नीनेसुद्धा सहकार्य केलं, की जेव्हा व्हिडिओ संपत असता तेव्हा सांगायचं, की आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर त्यात काही आम्हाला करेक्शन करायचं असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगा, किंवा तुम्ही यामध्ये आणखी काय काय करायला पाहिजेत. आणि किंवा तुम्हाला असं वाटलं तर आम्हाला सांगा, की कोणत्या टॉपिकवर आम्ही व्हिडिओ काढला पाहिजे आणि त्याची भाषाशैली कशी असायला पाहिजे, त्यातून तुम्हाला कशा प्रकारचं आमच्याकडून नॉलेज असायला पाहिजे. मी वकील आहे. वकीलच्या माध्यमातून मी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो. आज हा व्हिडिओ मला आवडला म्हणून मी त्या शिंदेताईबद्दल आणि महिलांबद्दल बोललो. नक्कीच यात चांगल्या गोष्टी असेलच, मला यात काही शंकाच नाही. पण तुम्हालासुद्धा यात आणखी काय डेव्हलप करता येईल त्या पद्धतीने मला मार्गदर्शन करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.